मध्ये स्थान मिळवून देण्याचं काम त्यांनी मात्र केलंय. लीग पद्धतीमधली स्पर्धा आहे महिलांसाठी आजचा विशिष्ट दिवस. गोलंदाजी मार्कवरती श्रद्धा आपण पाहतोय. बॅटिंग मार्कवरती एका बाजूला सलोनी आणि एका बाजूला रिया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पारसिक चॅम्पियन विरुद्ध वामिका स्टार पालघर. पारसिक चॅम्पियन संघाचा सुद्धा एक चांगला इतिहास आहे. चांगले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं गेलंय. चांगली संघबांधणी मात्र पारसिक चॅम्पियन संघाने सुद्धा केली. तर एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल. गोलंदाजी मार्कवरती श्रद्धा. पहिला चेंडू सटीक ॲक्युरेट निशाण्यावरती. यावेळी डाऊन द लेग साईड. नो बॉलचं सिग्नल सुद्धा आहे का? नो बॉलचं सिग्नल पंचांनी क्लिअर केलंय. अजून एक नो बॉल. त्याच्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. नो +1. 1 के साथ 1 फ्री. डाऊन द लेग साईड. इथे सुद्धा वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक रवीना चेंडू खाली आली. स्वतः कॅप्टन. चांगलं कलेक्शन आणि चांगली फेकी. कारण रवीनाचा विचार सुद्धा केला. ती सुद्धा सातत्याने ओपन क्रिकेटमध्ये महिलांमधल्या अनेक स्पर्धा खेळली आहे. तिच्याकडे सुद्धा अनुभव आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. रिले फिल्डिंग मध्ये धावा येत आहेत. धावांचा विचार केला. 7 ऑन द टॅली. येणारे चेंडू बाकी आहेत 3. शॉर्ट बॉल. चांगला झेल तिथे. युगाने मात्र एक चांगला झेल तिथे टिपलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये व्हॅलेन्सियाला आपण पाहतोय. व्हॅलेन्सियाकडे सुद्धा सातत्याने चांगला क्रिकेटचा अनुभव आहे. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, सातत्याने चांगली कामगिरी व्हॅलेन्सियाची सुद्धा राहिली आहे. परंतु आता इनिशियल स्टेजेसवरती विकेट आल्यानंतर मात्र इथून आता एक प्रेशर बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला पार्टनरशिप करावी लागणार आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने केलेला फटका. श्रद्धाने मात्र चांगलं कमबॅक केलंय. या षटकामध्ये पहिले जास्त धावा खर्च झाल्या. शेवटचा चेंडू 7 धावा धावफलकावरती आहे. 7 ऑन द टॅली. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. कारण या षटकामध्ये 2 नो बॉल आणि एक वाईडच्या माध्यमातून अतिरिक्त धावा आल्यात. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 7 ऑन द टॅली. पहिला चेंडू सिंगल. त्याच्यानंतर सातत्याने 3 बॉल एक्स्ट्रा, 2 सिंगल, विकेट आणि याच्यानंतर डॉट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. बॅकफुटवरती पंच केलाय. रवीना करते सुकी. मिसफील्डच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द टॅली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. पॉवरफुल स्ट्रोक सिलेक्शन तिथे आपण व्हॅलेन्सियनचा पाहिला. अतिशय स्टेबल हेड आणि त्याच्यानंतर मात्र टायमिंग चांगलं आहे. 16 मिनिटाचं टायमर आपला ऑन आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. चला गोलंदाज इंट्रोड्यूस करा. गोलंदाजी मार्क वरती आपण अश्विनीला पाहतोय. धावांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये गडी बास झाल्यानंतर मात्र धावा खर्च झाल्यात. इथे माझे ड्राईव्ह केलाय. अजून एक मिसफील्डच्या रूपामध्ये येतोय हा चौकार. आउटफील्डच्या रूपामध्ये कुठेतरी आपण पाहिलं थोडीशी साथ फलंदाजाला भेटते. परंतु ऑलवेज विचार केला फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. चौकार येण्यासाठी त्याच ताकदीचा फटका खेळणं गरजेचं होतं.
मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. शॉर्ट बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, चांगला झेल तिथे फॉलो थ्रू मध्ये, सिंगल हँडेडली घेतलाय चांगला झेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. अश्विनीला आपण तिथे पाहतोय. एका बाजूला पारसिक चॅम्पियन तर दुसऱ्या बाजूने एक लांबचा प्रवास करून आलेला संघ म्हणजेच वामिका स्टार पालघर संघ आपण पाहतोय. मेहुलजी पाटील सरांच्या सानिध्याखाली या संपूर्ण संघाची बांधणी झाली आणि त्यानंतर मात्र आज वांद्रे नगरीमध्ये दाखल झाल्या त्या महिला. बॅटर्स नेम प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऐश्वर्याला आपण पाहतोय. ऐश्वर्याकडे सुद्धा मुंबई क्रिकेटमध्ये सातत्याने एक चांगला खेळण्याचा अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाच्या शिदोरी सास तिला वापर करावा लागणार आहे. ड्राईव्ह केल्या पहिल्या चेंडूवरतीच क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका म्हणजेच ड्राईव्ह, परंतु एकच धाव भेटणार आहे. फक्त टाइम केलं होतं, गती तेवढी जास्त नव्हती, फोर्स तेवढं चांगलं नव्हतं. 16 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र व्हॅलेन्सियाच्या अर्थातच फळीतून येतोय हा दमदार, असरदार, खणखणीत नामदार चषकाचा दमदार असरदार चौकार. 4 धावा आणि 4 धावेने धावफलक 20 या आकड्यावरती आहे. पारसिक चॅम्पियन्स विरुद्ध वामिका स्टार पालघर संघ आपण पाहतोय. फुलरलेचा चेंडू यावेळेस आधीच मन बनवलं होतं बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा. डॉट बॉल शेवटचा चेंडू 20 ऑन द टॅली. यावेळेस फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे तिथे, पायल चेंडू खाली येते, बॅकअप आहे तिथे. फेकी होईपर्यंत 1 धाव परिपूर्ण होणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. 10.50च्या सरासरीने धावा आल्यात. 21 लॉस ऑफ 2. इथे मात्र अजून एक मिसफील्डच्या रूपामध्ये चौकार येणार आहे. पहिल्या चेंडूवरतीच प्रहार झालाय. चला पंच बॉल आलेला आहे. मॅच बॉल येईपर्यंत आपण कंटिन्यू करू शकता. इथे मात्र आउटसाइड एज सिंगल परिपूर्ण होतीये. दुसरा धावेचा प्रयत्न. 26 धावा धावफलकावरती येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल होणार आहे सक्सेसफुल. शॉर्ट बॉल जर आपण अर्थातच दिले तर चांगली फलंदाज म्हणून ऐश्वर्याकडे सातत्याने वाहिलं गेलं. तिच्याकडे क्षमता आहे, कॅलिबर आहे मोठे फटके खेळण्याची. जसं संधी भेटते मोठा फटका खेळण्यासाठी ती डबल माइंड दाखवत नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट केलं होतं. चेंडू पायाला ब्रश करतो आणि लेग 22 रूपामध्ये ही धाव आहे. बघता बघता धावफलक आपण पाहिलं पारसिक चॅम्पियन्स 31 लॉस ऑफ 2. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटीवरती अर्थात चेंडू ब्रश झालाय. स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एका धावेने धावफलक 32. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. $33 on the scorecard tally. गोलंदाजी मार्क वरती आपण कसकला पाहतोय. पहिला चेंडू नो बॉल आहे म्हणजे धावा भेटणार आहेत इथे 9+4.
9+4 1 के साथ 4 फ्री. धावांचा विचार केला धावफलक 38 या आकड्यावरती आहे. 39 धावा आजच्या अर्थात उच्चांक आहे. तो क्रॉस केला जाईल का? फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय आणि आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल 39 म्हणजेच इक्वल होतोय. 5 चेंडूचा खेळ इथूनही बाकी आहे. इथे मात्र वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जर आपण खर्च केल्या आणि आजच्या दिवसातील हायेस्ट टोटल आपण पाहतोय पारसिक चॅम्पियन 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मी आधीच म्हटलं होतं एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे अनुभव मुंबई क्रिकेटमध्ये सातत्याने चांगला खेळ करण्याचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला मुंबई विभागामध्ये प्रथमच महिलांचा संघ वामिका स्टार पालघर आपल्याला पाहायला भेटतोय. वांद्रे पश्चिमच्या नामदार चषकाच्या स्पर्धेमध्ये चेंडू आतापर्यंत फेकून झालेत फक्त आणि फक्त 2. 41 ऑन द टॅली. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस स्टेप आउट केलंय. डॉट बॉल येणार आहे. कसकने तिथे कमबॅक केलंय. बॅकफूट वरती जाऊन दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अजून एक सिंगल आणि धावफलक 42 या आकड्यावरती आहे. यावेळेस सुद्धा आपण पाहिलं गतिवार चेंडू होता. सिंगलने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 43. शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र नो बॉल आहे. 9+1. एक्स्ट्रा धावा आपण पाहिलं तर कुठेतरी आपल्याला अडचणीच्या आडोशामध्ये नेणार आहेत. धावफलक 45 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू. इथे चांगला फटका आहे. पंचांचा इशारा चौकाराचा येतोय. मिसफील्डच्या रूपामध्ये सातत्याने धावा खर्च झाल्यात. 50 धावांचं लक्ष असणार आहे. व्हॅलेन्सियाचा विचार केला तब्बल 11 चेंडूमध्ये 21 धावा, तर दुसऱ्या बाजूला ऐश्वर्या 9 चेंडूमध्ये 14 धावांची ताबडतोड फलंदाजी आणि त्याच्या जोरावरती आता वामिका स्टार्स पालघर संघाला 50 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. प्रारंभिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
गौरी आणि अश्विनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्लेयरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. पारसिक चॅम्पियन. बॉलर्स नेम प्लीज. चला पंचांच्या मागे जो प्रेक्षक आहे, प्रेक्षक वर्ग आहे, थोडस आपण तिथून लांब व्हायचंय. विजय प्लीज इथे तो प्रेक्षक वर्ग ऑन साइडला त्याला सांगायचं तिथून थोडस लांब व्हा. मागे जो प्रेक्षक राजा आपल्याला विनंती आहे प्लीज आपण, मला वाटतं आपला पाठीचा कडा ताट आहे, आपण ताट उभे राहू शकता. आपण जे पोल्स आहे त्याच्यावरती जोर देऊ नका आणि मागच्या साईडला आपण उभे राहू नका. ऑन साइड ऑफ साइडला तुम्ही उभे राहू शकता. मागच्या साईडने प्लीज उभे राहू नका कारण तिथे बॅट्समॅनला सुद्धा डिस्टर्ब होतं, पंचांना सुद्धा डिस्टर्ब होतं. पहिला चेंडू हाय बॅकलिफ्टने मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. गौरी मिडल ऑफ द बॅट चेंडू ब्रश झालाय. 50 धावा चेस करण्यासाठी इंटेंट तुमचा महत्वाचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने पहिलेच निहाल. दुसऱ्या बाजूला पारसिक चॅम्पियन्स क्षेत्ररक्षणामध्ये चुका एवढ्या करणार नाहीयेत कारण त्यांच्याकडे सातत्याने मुंबई क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. प्रेशर ऑब्झर्व करणं त्यांना माहिती आहे. स्वतः कर्णधाराकडे चेंडू गेला आणि एकच धावेत अर्थातच लाफ करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॉर्डच्या माध्यमातून फलंदाजाला बॅक टू दी पवेलियन जावं लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कसकला इंट्रोड्यूस केलं गेलं. पन्नास धावांचा पाठलाग करताना वामिका स्टार्स पालघर संघ आपण पाहतोय. इथे मात्र फटका चांगला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक गौरीच्या फळीतून. गौरीने मात्र आधीच आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्या चेंडूवरती डाऊन्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय हा चौकार आलाय आणि धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. वामिका स्टार पालघर संघ आपण पाहतोय 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून एक चांगला फटका इंटू द गॅप, इंटू द कर्टन. चौकार येतोय. चला पंच आपल्या मागे जो प्रेक्षक वर्ग आहे प्लीज त्याला विनंती करा की तिथून तुम्ही साईडला व्हा. विजय आपल्याला विनंती आहे तिथून प्रेक्षक जो आहे त्यांना प्लीज साईडला व्हायला सांगा कारण बॅटरला आणि कीपरला दोघांना डिस्टर्ब होते. धावांचा विचार केला धावफलक 9 आकड्यावरती आहे. इथे मात्र मोठा झटका, मोठा हादरा, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. गौरीला जावं लागणार आहे तंबूच्या आसराला. गॉन नो प्लस विकेट म्हणजेच चेंडू काउंट होणार आहे. आपण पाहतोय हॅट्रिक चौकारासाठी निर्भया फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल कसक संपर्क तितका चांगला नाही. रनआउटची संधी व्हॅलेन्सियाचा थ्रो येईपर्यंत एक धाव परिपूर्ण होतीये. नॉनस्ट्रायकर एंड वरती चान्स क्रिएट झाला होता का? धावांचा विचार केला धावफलक 11 या आकड्यावरती. वामिका स्टार्स पालघर मेहुल पाटील सरांचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पारसिक चॅम्पियन्स. आपण पाहतोय वॉर्ड क्रमांक 100च्या नगरसेविका सन्माननीय आदरणीय स्वप्नाजी म्हात्रे मॅडमांची उपस्थिती आपण पाहतो. वेलकम असेल मॅम आपलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वीरेंद्रजी म्हात्रे साहेबांची सुद्धा उपस्थिती. वॉर्ड क्रमांक 100च्या नगरसेविका
स्वप्नाजी म्हात्रे मॅडमांची उपस्थिती आपण पाहतोय. नामदार चषक 2025च्या माध्यमातून जोडली जाते. त्यांच्या समवेत आपण वीरेंद्रजी म्हात्रे सरांना सुद्धा पाहतोय. इथे मात्र कसक, मोठा झटका, मोठा हादरा, मान्यवरांना सलामी देणारा हा नामदार विकेट येतोय. कसक वरती जबाबदारी होती, परंतु इथून फलंदाज बाद झाल्यानंतर 50 धावांचं पाठलाग करणं थोडंसं कठीण असणार आहे. वॉर्ड क्रमांक 100च्या नगरसेविका आपण पाहतोय. स्वप्नाजी म्हात्रे मॅडमांची उपस्थिती नामदार चषकामध्ये आणि त्यांच्या समवेत वीरेंद्रजी म्हात्रे सर आणि अनेक पदाधिकारी आपण पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नामदार चषकाचा आजचा संपूर्ण दिवस महिलांसाठी विशेष आहे, कारण दुसऱ्या पर्वामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. संपूर्ण दिवसामध्ये अनेक महिला खेळाडू आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. इथे मात्र पायल आल्या आल्या पहिला चेंडू सेन्सिबली आपण पाहतोय, फक्त ड्राईव्ह केलाय. वीरेंद्रजी म्हात्रे सरांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय वॉर्ड क्रमांक 100च्या नगरसेविका स्वप्नाजी म्हात्रे मॅडम आपल्यासोबत जॉईन होता. वेलकम मॅम. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि अनेक पदाधिकारी आहे, सर्वांना मी विनंती करतो प्लीज स्थानबद्ध व्हा. इथे मात्र रवीनाच्या फळीतून मान्यवरांच्या अर्थातच उपस्थितीला सलामी देणारा येतोय हा नामदार चषकाचा दमदार असरदार चौकार. 17 धावा धावफलकावरती आहे. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 5. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. 17 ऑन द टॅली. 17 धावा धावफलकावरती आहे. 13 मध्ये आता 33 ची गरज आहे. रवीना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपण पाहतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी एका बाजूला वामिका स्टार पालघर संघ फलंदाजी मार्क वरती आहे, तर दुसऱ्या बाजूला पारसिक चॅम्पियन्स हा संघ खेळतोय. 13 मध्ये 33 ची गरज आहे. इथे मात्र अजून एक झटका बॉक्स आउटच्या रूपामध्ये. मोठा फटका खेळायचा होता. कॅप्टन गॉम. रवीना बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय. एका बाजूला वामिका स्टार पालघर. जुना बॉल पास करायचा लगेचच. नामदार चषक 2025 आपण पाहतोय. आज महत्वाचा रामनवमीचा सुद्धा दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टीचा अर्थातच 45वा वर्धापन दिवस सुद्धा आपण देशभरामध्ये जगभरामध्ये साजरा करतोय. आणि त्याच विद्यमानाने आपण पाहिलं एक देखणं आयोजन नियोजन या स्पर्धेचे प्रणेते पार्टीचा कणा सन्माननीय आदरणीय मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब आणि अर्थातच सन्माननीय आदरणीय जितेंद्रजी राऊत साहेबांच्या सानिध्याने एक मोठं आयोजन नियोजन आपण पाहतोय. महिलांसाठी आजचा विशेष दिवस आपण पाहतोय, जिथे महिला आपल्याला लीग फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसत आहेत. एका बाजूला वामिका स्टार्स पालघर संघ 50 धावांचा पाठलाग करतोय. 12 मध्ये आता 33 ची गरज आहे, म्हणजे 16.50च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती हाय बॅकलिफ्टने ड्राईव्ह केलं, तिथे सुद्धा सिंगल भेटणार आहे, परंतु इथे आता गिअर बदलावे लागणार आहेत. 11 मध्ये 32 ची गरज आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा दिशा दाखवली आहे, फक्त दिशा दाखवली आहे. इथे मात्र अजून एक झटका. पायला सुद्धा बॅक टू द पवेलियन जावं लागणार आहे. वामिका स्टार्स पालघर 50 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी गौरीच्या बाद झाल्यानंतर धावफलकाचा ग्राफ कुठेतरी थांबून गेला. त्याच्यानंतर पाठोपाठ रवीना सुद्धा बाद झाल्याने आता मात्र पायलचं विकेट आणि समीकरण आहे 10 मध्ये 32 ची गरज आहे. बॉटम हँडचा तिथे वापर झालाय. सिंगल तिथे सुद्धा परिपूर्ण होणार आहे आणि एका धाव्याने धावफलक आपण पाहतोय 19 आकड्यावरती आहे. लीग फॉर्मॅटमध्ये संपूर्ण महिलांसाठी आजचा दिवस राखीव आहे. मुंबई क्रिकेटमध्ये सुद्धा आता हळूहळू आपण पाहिलं महिलांच्या सामन्यासाठी महिलांच्या स्पर्धेसाठी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील 8 मध्ये आता गरज आहे 30 धाब्यांची. 8 मध्ये 30 ची गरज आहे. धीम्या गतीचा चेंडू त्याला ड्राईव्ह केलाय, चुकी होते, चौकार येतोय आणि धावांचा विचार केला. आता मात्र 7 मध्ये 26 ची गरज आहे. एका बाजूला वामिका स्टार्स पालघर तर दुसऱ्या बाजूला पारसिक चॅम्पियन्स. महिलांसाठी संपूर्ण आजचा दिवस
स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क तितका चांगला नाहीये, सिंगल तिथे भेटते. आणि आता समीकरण येणाऱ्या 6 मध्ये 25 ची गरज आहे. धावांचा विचार केला 25 ची गरज अजूनही आहे. अर्धा पल्ला आपण गाठलाय 3 षटकामध्ये, परंतु 6 मध्ये आता 25 ची गरज आहे. वानर सेना कॅप्टन रेडी राहा, आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करावा लागणार आहे लगेचच. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला इंटू द गॅप. 25 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार मात्र समीकरण बदलेल का? इथे मात्र वाईट बॉल आहे. शॉर्ट बॉल सुद्धा होता, प्रयत्न केले असते तर कुठेतरी चौकार सुद्धा जाऊ शकला असता, परंतु युगाने जाऊ दिलं. आणि आता मात्र 5 मध्ये 20 ची गरज आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु आउटफील्डची साथ तिथे भेटत नाहीये. आउटफील्डची साथ तिथे भेटत नाहीये. ओव्हर द कर्टन चेंडू ट्रॅव्हल झाला, फटका तर चांगला होता. एका धावेने धावफलक 4 मध्ये 19 ची गरज आहे. समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 3 मध्ये आता 19 ची गरज आहे. डाऊन द ट्रॅक सिंगल तिथे सुद्धा भेटते, औपचारिकता म्हणायला हरकत नाहीये. वानर सेना कॅप्टन मुख्य मंचावरती रिपोर्ट करा लगेचच. इथे मात्र डॉट बॉल आहे. आता औपचारिकता बाकी आहे, 1 मध्ये 18 ची गरज. इथे मात्र 9 चेंडू आहे. एक मध्ये 17 ची गरज. अजून एक नो बॉल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चला पालघर संघ वामिका स्टार लगेच टॉस साठी या, आणि त्यांच्या विरुद्ध वानर सेना कॅप्टन. लुझर वर्सेस लुझर पहिले सामना आपण क्लिअर करतोय. वामिका स्टार्स पालघर आणि त्यांच्या विरुद्ध वानर सेना. चला टॉस साठी या वानर सेना.